नमस्कार, गारवा किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एकाच व्हिडिओमध्ये बनवणार आहोत 2 पद्धतीच्या माशाच्या रेसिपी. सोबतच जाणून घेणार आहोत मासा खाण्याचे फायदे आणि इतर माहिती. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग स्वयंपाकात गारवा आणि चवीत गोडवा आणूया. पहिल्यांदा मासा धुण्यासाठी ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं. ज्वारीचं पीठ सगळीकडे लागेल याची काळजी घ्यायची. माशाला पीठ लावून व्यवस्थित घासून चोळून घ्यायचं. कोकणच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी मासे हे रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे. तेथे पाहुण्यांचे स्वागत असो किंवा कोणताही सण असो, समारंभ, ताटात चमचमीत सुरमई फ्राय, पापलेट फ्राय किंवा बांगडा फ्राय असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. अशा पद्धतीने सगळ्या माशाला पीठ लावून झाल्यावर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा. महाराष्ट्रीयन जेवणात आणि प्रामुख्याने किनारपट्टीवरील कोकण आणि मालवण खाद्यसंस्कृतीत फिश फ्रायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मांसाहारी खवय्यांसाठी फिश फ्राय हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून तो एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आता माशाला लावण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी खलबत्त्यात मिरच्या टाकून घ्यायच्या आणि आता टाकलेल्या मिरच्या व्यवस्थित बारीक कुटून घ्यायच्या. आम्हाला खलबत्त्यातला मसाला चेचून आवडतोय म्हणून आम्ही खलबत्ता घेऊन त्यात कुटून घ्यायला लागलोय. तुम्हाला मिक्सरला लावायचं असला तर मिक्सरलाही बारीक करू शकताय. खलबत्त्यात कुटत असला तर बारीक होईल याची काळजी घ्यायची. कुटलेल्या मिरचीत हा मसाला घालून घ्यायचा. कोणकोणता मसाला मिक्स करणार आहे ते पुढे व्हिडिओमध्ये बघा. धुवून घेतलेल्या माशावर अर्धा लिंबू पिळायचा. माझ्याकडे लिंबू आहे म्हणून मी लिंबू पिळलाय. तुमच्याकडे आगळ असलं तर आगळ वापरा. लिंबू पिळून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मासा बाजूला ठेवायचा. बाकीचा मसाला तयार करायला घ्यायचा. त्यामध्ये पहिल्यांदा धनेपूड, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, अर्धा लिंबू पिळायचा, चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला मिक्स झाल्यावर त्यात 2 चमचे तेल गरम करून घालायचं. तेल गरम करून घातल्यावर मसाला परत एकदा मिक्स करून घ्यायचा. तयार करून घेतलेला मसाला माशाच्या प्रत्येक पिसाला लावून घ्यायचा. मासे खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते आणि फिश फ्राय, विशेषतः कमी तेलात शॅलो फ्राय केलेले, हा एक पौष्टिक पर्याय आहे. सगळ्या माशाला मसाला लावून झाल्यावर 1 वाटी रवा घ्यायचा. आता त्या रव्यात 2 चमचे चटणी, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. चटणी मीठ घालून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं. चटणी मीठ रव्यात मिक्स करून झाल्यावर मसाला लावलेली माशाची फोड रव्यात बुडवून घ्यायची. मसाला लावलेल्या सगळ्या माशाच्या फोडीसनी रवा लावून घ्यायचा. आता गॅसवर तवा ठेवायचा. तव्यावर 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यात माशाच्या फोडी घालायच्या. मासा खरपूस भाजून घ्यायचा. आणि आता तयार आहे खाण्यासाठी मासा फ्राय. आता पुढची माशाची रेसिपी सोपी आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. त्यात तेल ओतायचं. तेल गरम झाले की त्यात मासा तळून घ्यायचा. मासे खाल्ल्याने प्रोटीन मिळते. स्नायूंच्या बळकटीसाठी माशांमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते. ओमेगा 3
फॅटी ॲसिड हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी हे अत्यंत आवश्यक असते. जीवनसत्त्वे आणि खनिजे. माशांमध्ये व्हिटॅमिन डी, B12 आणि आयोडीन भरपूर प्रमाणात असते. थोडक्यात सांगायचे झाले तर महाराष्ट्रात फिश फ्राय हे केवळ पोट भरण्याचे साधन नाही, तर तो समुद्रकिनाऱ्याची चव, परंपरा आणि आपुलकी जाणणारा एक अस्सल महाराष्ट्रीयन सुग्रास प्रवास आहे.